मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या 2 तारखेच्या भागामध्ये जीवा त्या बेडीकरांना इतकं इम्प्रेस करतो की ते फार खुश होतात. जीवाचं कौतुक करतात आणि जीवाला हे प्रोजेक्ट दिलं असं ते जाहीर करतात. पण या गोष्टीने जळते ती रम्या. तिकडे जीवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या गराड्यात असतो आणि इकडे मात्र रम्या तिच्या एक कलिगसोबत चाडी करत असते आणि जीवा ते ऐकतो. ती बोलते की नंदिनीमुळे जीवाला हे प्रोजेक्ट मिळालं. तिनेच त्या बेडेकरांना फोन करून सांगितलं होतं. तिने शिफारस केली. असं ऐकल्यानंतर जीवाला क्षणभर विश्वास बसत नाही रम्यावर. तो लगेच बेडेकरांना फोन करतो आणि बेडेकर बोलतो बोलून जातात की कालच माझं नंदिनीचं माझं बोलणं झालं. पण कोणते विचार ते काय सांगत नाही. मात्र इथे जीवाच्या डोक्यात संशयाचा किडा शिरलाय मित्रांनो. दुसरीकडे मात्र पार्थ नंदिनीला एक गुड न्यूज देतो आणि ते तिघे ठरवतात की आपण सरप्राईज प्लॅन करूया. जीवा जेव्हा संध्याकाळी घरी येईल आपण त्याला सरप्राईज देऊया. दुसरीकडे मात्र वसू आत्या आता त्या अनिशाकडनं काव्याचा बॉयफ्रेंडबद्दल विचारायला येते. पण ते भलतं घडतंच मित्रांनो. म्हणजे अनुषा तिला इतकं गुंडाळते की वसू आत्याला काय बोलावं ते कळत नाही. ती बोलतं तर बोलून जाते की मी तुझ्याकडे ना काव्याच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारायला आले होते आणि तिथून ती कल्टी मारते. अनुषाला मात्र तिच्यावर संशय येतो. पुढे आपल्याला दिसतं की जीवा संध्याकाळी घरी येतो. सगळे त्याचं हसतमुखपणे स्वागत करतात. मात्र जीवा इथे सॅड चेहऱ्याने बसला असतो. आता रम्य वसुला आत्याला म्हणते की आता बघ घरामध्ये काय रामायण घडत आहे. मग मात्र जीवा मात्र नंदिनीला बोलू लागतो की जी म्हणजे हे जे काय जिंकलं मी, हे माझी जीत नाही, ही तुझी जीत आहे. मी हारलो नंदिनी. नंदिनीला कळत नाही हा सगळा बोलतोय आणि मग तो म्हणतो तू बेडकाला फोन केला होता ना. मग नंदिनीला विक्रम विचारतो काय बोलतो हा जीवा. मित्रांनो, इथे आता सगळ्यांना उत्तर जाणून घ्यायचं आहे नंदिनीकडनं की तिने बेडकाला फोन केला होता का आणि केला असेल तर ती काय बोलली आहे. बघूया पुढच्या भागात नंदिनी काय उत्तर देते. पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडू शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.